मित्रांनो, मंगळवारी फक्त एक सुपारी इथे ठेवा. तुमचे सर्व विघ्न दूर होतील, तुमच्या घराची प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. जो उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये भरभराट येईल. तुमच्या घरातले सर्व विघ्न दूर होतील. तुमच्या जीवनातल्या ज्याही अडचणी आहेत, दुःख आहे, कर्ज आहे, ज्याही समस्या सुरू आहेत, त्या सगळ्या काही दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. फक्त तुम्हाला मनोभावे, विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय तुमच्या घरात मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही एका मंगळवारी फक्त हा उपाय करायचा आहे. मंगळवारचा दिवस हा श्री गणेश गणपती विघ्नहर्ता गणेशाचा दिवस मानला जातो आणि आपल्या कुलदेवीचा सुद्धा दिवस मानला जातो. तर या दिवशी आपण आपल्या देवघरात एक सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी पूजेची सुपारी असायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून एक पूजेची सुपारी आणा, जी अखंडित हवी. कुठूनही तुटलेली फुटलेली सुपारी नसायला पाहिजे. संपूर्ण सुपारी ती असली पाहिजे. ही सुपारी आणल्यानंतर ही सुपारी तुम्ही एखाद्या ताटलीत, ताटात किंवा तामण असेल तर तामणात ठेवा आणि देवघरासमोर बसा. अगरबत्ती, दिवा लावा. त्यानंतर 11 चम्मच त्या सुपारीवर दूध टाकायचं आहे आणि एक एक चम्मच दूध टाकताना बोलायचं श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. असं 11 चम्मच दूध 11 वेळेस श्री गणेशाय नमः. त्यानंतर 11 चम्मच पाणी, शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं. त्यानंतर सुद्धा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आणि नंतर हातात ती सुपारी घ्यायची, तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. याने त्या सुपारीचे अभिषेक झालं. त्यानंतर सुपारी आपल्या देवघराच्या मधोमध, जिथे जागा असेल तिथे ठेवायची, देवघरात मधोमध. त्यानंतर त्या सुपारीवर हळद, कुंकू, अक्षत व्हायचे आणि त्यानंतर त्या सुपारी समोरच अगरबत्ती, दिवा ओवाळायचा आणि अथर्व शीर्ष एक वेळेस तुम्ही त्या सुपारी समोर वाचायचं आहे. त्यानंतर श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आणि त्यानंतर ती सुपारी तुमच्या देवघरातच मंगळवारच्या दिवशी सकाळी, रात्री राहू द्यायची. हा उपाय तुम्ही सकाळी केला, दुपारी केला, संध्याकाळी केला तरी चालेल, पण रात्रभर ती सुपारी देवघरात राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी बुधवारी ती सुपारी तिथून उचलायची आणि तुमच्या तिजोरीत, दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात, ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी ती ठेवून द्यायची, लपवून ठेवून द्यायची. याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. कोणतेही विघ्न येणार नाही. ती अभिमंत्रित सुपारी असेल, जी पैशाला आकर्षित करेल आणि जी घरापासून नकारात्मकता, वाईट शक्तीला दूर ठेवेल. तर सोपा उपाय आहे, नक्की करा. फक्त एक पूजेची सुपारी तुम्हाला लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.